नागपूरच्या व्यापारी हृदयस्थानी असलेल्या इतवारी बाजारातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। सीए रोडवरील बहुमजली सोनचाफा ज्वेलर्स शोरूमला मध्यरात्री भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। काही क्षणातच कोट्यावधी रुपयांची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। विशेष म्हणजे या जळणाऱ्या इमारतीच्या अगदी शेजारी मोठे फटाक्याचे गोदाम असल्याने संभाव्य महाविस्फोटाचा धोका निर्माण झाला होता। अग्निशमन दल, पोलीस आणि कमांडो पथकांनी जीवाची बाजी लावत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर संघर्ष केला। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नागपूरच्या गजबजलेल्या इतवारी बाजार परिसरात मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरून गेले। सीए रोडवरील प्रसिद्ध सोनचाफा ज्वेलर्स या बहुमजली शोरूम मधून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या उंचच उंच ज्वाला बाहेर पडू लागल्या। काही मिनिटातच संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। मात्र शोरूमचे मजबूत लोखंडी शटर आणि आतील बंदिस्त रचना यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला। लोखंडी रॉडच्या साहाय्याने शटर फोडण्याचे प्रयत्न दूर असतानाच आणखीन एक मोठा धोका समोर आला। जळणाऱ्या इमारतीच्या अगदी शेजारी असलेले चांडक फटाका स्टोअर हे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरले। फटाक्याच्या या मोठ्या गोदामापर्यंत आग पोहोचली असती तर संपूर्ण इतवारी परिसरात भीषण स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे अग्निशमन दलाने आग भिजवण्यासोबतच फटाका गोदाम सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर दिला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले। त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होऊ लागले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि कमांडो पथकांनी गर्दी हटवण्याची मोहीम राबवली। अग्निशमन दलाला मोकळा मार्ग मिळावा यासाठी संपूर्ण परिसरातील वाहतूक रोखण्यात आली। सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठाही तातडीने बंद करण्यात आला। सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे शोरूम बंद होते आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र शोरूम मधील सोन्या चांदीचे दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू आगीत जळाल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। काही दिवसापूर्वी आशिष एनेक्स इमारतीतील आगीची घटना ताजी असतानाच आता सोनचाफा ज्वेलर्स मधील भीषण आगीने नागपूरच्या जुन्या बाजारपेठ मधील अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। संकुचित रस्ते, दाट बांधकामे आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्था यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे। इतवारी सारख्या दाट लोकवस्तीच्या आणि व्यापार दृष्टी अत्यंत महत्त्वाच्या भागात घडलेली ही घटना गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे। या आगीचे नेमके कारण काय? अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? आणि या घटनेला जबाबदार कोण याचा तपास आता सुरू झाला आहे।